हाय, हॅलो, नमस्कार. दीपूज कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल पनीर मसाला. त्यासाठी घेतले 2 कांदे, पाव कप दही आणि 3 टोमॅटो. सर्वात आधी आपण कांद्यांना चॉप करून घेणार आहोत कटर मध्ये. त्यानंतर पनीरचे छान असे तुकडे करून घ्यायचे आहेत. त्यावर हळद, लाल तिखट, मीठ टाकून त्याला मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यानंतर हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. लगेचच आपण एका भांड्यात टोमॅटोचे काप, लसणाचे काप, मिरच्या, अद्रक टाकून त्याची प्युरी बनवून घेणार आहोत. एका वाटीत लाल तिखट, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 2 चमचे बेसन पीठ घ्यायचे. हे सर्व पनीर मसाल्यासाठी लागणारं साहित्य आपलं तयार आहे. आता आपण पनीर मसाला तयार करायला घेऊयात. एका कढईत तेल टाकून त्यात मॅरिनेट केलेले पनीरचे तुकडे सोडायचे. हे मॅरिनेट केलेले पनीर तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. त्यांना असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता एका बाउलमध्ये थंड पाणी घ्यायचंय. त्यानंतर हे तेलात परतून घेतलेले पनीर आपण त्यात सोडणार आहोत. भांड्यातल्या पाण्यात आपण थोडं मीठ घालायचं आणि हे पनीरचे तुकडे सोडून द्यायचे. आता आपण कढईत सगळे सुके मसाले घालणार आहोत. त्यात आपण घेतलंय तेजपान, 2 लाल मिरच्या, जिरे, दालचिनी, इलायची आणि 2 लवंग, 2 मिरी. त्यानंतर आपण कांदा टाकून हे व्यवस्थित परतून घेणार आहोत. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे सतत परतत राहायचंय जोपर्यंत बाजूला तेल सुटत नाही तोपर्यंत. असं छान परतून घेतलं तर भाजीला चवही खूप छान येते. हे छानपैकी परतून घेतल्यानंतर आता आपण त्यात मिक्सरला केलेली प्युरी घालणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान परतून झाल्यानंतर आता आपण त्यात घालणार आहोत सगळे कोरडे मसाले. तेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. ते छान मिक्स केल्यानंतरच आपण त्यात दही घालायचं आहे. बेसन आणि दहीमुळे भाजीला थिकनेस खूप छान येतो. आता लगोलग ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपले पनीर त्यात सोडायचे आहे. मीठ घालायचंय. आता मी कसुरी मेथी थोडी रोस्ट करून घेतली आणि त्याची पावडर त्यात स्प्रिंकल केली. त्यामुळे भाजीला फ्लेवर खूप छान येतो. तुम्हाला अजून ग्रेव्ही हवी असल्यास त्यात अजून थोडं गरम पाणी घालता आपली भाजी तयार आहे.